सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने हे विविध कारणांसाठी कायम चर्चेत असतात। कधी ते त्यांनी साकारलेल्या दर्जेदार भूमिकांमुळे तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे देखील चर्चेत असतात। ते विविध सामाजिक राजकीय विषयांवर त्यांची मते ठामपणे सोशल मीडियावर मांडत असतात। किरण माने यांनी अनेक मालिका, नाटक, सिनेमांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत। त्यांनी अपहरण, स्वराज्य, राव रंभा, टकाटक, नाद अशा सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या। याशिवाय मुलगी झाली हो, संसार माझा वेगळा, सिंधुताई माझी आई, लय आवडतेस तू मला यांसारख्या मालिकेमध्ये देखील ते झळकले आहेत। छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वामध्ये किरण माने यांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये खूप वाढ झाली। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की किरण माने यांची मुलगी देखील त्यांच्याप्रमाणेच अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांची मुलगी आणि ती नक्की काय करते। किरण माने यांचे लग्न ललिता माने यांच्याशी झाले। पुढे त्यांना ईशा आणि आरुष अशी 2 मुले झाली। त्यांच्या मोठ्या मुलीला म्हणजेच ईशाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। यामुळेच तिने पुण्याच्या प्रख्यात ललित कला केंद्रात पदवीचे शिक्षण घेतले। येथे शिकत असतानाच तिने अनेक एकांकिका गाजवायला सुरुवात केली होती। तिचे कार्यक्षेत्र अभिनयापुरतेच मर्यादित नसून ती लेखिका, दिग्दर्शिका, गायिका म्हणूनही काम करते। ललित कला केंद्रात असताना तिने पारंबी हे नाटक लिहिले आणि पुढे तिने ते स्वतः दिग्दर्शित करून त्यात अभिनय देखील केला। याशिवाय तिने अनेक एकांकिका देखील गाजवल्या आहेत। ललित कला केंद्रामध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने अभिनयाचे बारकावे शिकण्यासाठी मुंबईच्या ड्रामा स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले। येथे शिकत असताना तिने सखाराम बाइंडर या नाटकात देखील भूमिका साकारली होती। याशिवाय हात की सफाई नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये देखील तिने काम केले। ड्रामा स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर ती पूर्णपणे अभिनय क्षेत्राकडे वळाली। करिअरच्या सुरुवातीला तिने एक से भले दो, दुसरा बनवास, घर घर अशा अनेक हिंदी प्रायोगिक नाटकांमध्ये कामं केली। याशिवाय ती बेक ऑफ बाते नावाचा कार्यक्रम देखील सादर करते। यात ती कथाकथन आणि गाणी सादर करते। गेल्या वर्षी तिला सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते रघुवीर यादव यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली। मर गए गुलफाम नावाच्या हिंदी नाटकात ती रघुवीर यादव यांच्यासोबत काम करत आहे। याशिवाय नुकतेच तिची प्रमुख भूमिका असलेले टेढ़ी लकीर हे नाटक रंगमंचावर आलं आहे। सध्या तिच्या मर गए गुलफाम नाटकाचे धडाके प्रयोग चालू आहेत। ईशा ही किरण माने यांच्याप्रमाणेच दमदार अभिनय क्षमता असलेली अभिनेत्री आहे। लवकरच ती आपल्याला मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळेल। अशा प्रकारे ईशा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत असून नाट्य आणि मालिका विश्वात ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे।